गेल्या वेळी आपल्याला कल्पना असेल की मला जवळपास 250 मतानं च्या फरकानं मला पराभव स्वीकारावा लागला होता. तत्कालीन परिस्थिती वेगळी होती. मी पुणे शिवसेनेमध्ये काम करत होतो आणि त्याही वेळेला माजी आमदार सुभाषजी बने यांनी आपल्या मुलासाठी स्वतःचा मतदारसंघ सोडून तो राखीव झाल्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये त्यांना प्रवेश दिला आणि त्यांना सीट दिली. आयत्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. उणे-बुरे 15 दिवस मला त्या पक्षामध्ये काम करायला मिळालं. संघटना त्यावेळेला फार नाजूक स्थितीमध्ये होती आणि तरी देखील फार मोठी लढत चांगल्या पद्धतीने मी दिली. केवळ 2 मतांना मला पराभव स्वीकारावा लागला. आता गेल्या 9 वर्षामध्ये बरंचसं पुलाखालून पाणी वाहून गेलं. 9 वर्षामध्ये मी संघटनेचं काम केले, संघटना वाढली. देवरुखसारखी नगरपंचायत आम्ही 2 वेळा निवडून आणली. सर्वदूर माझी संघटना वाढत गेली आहे. एकसंघ पक्ष आहे आणि त्याच वेळेला समोरच्या उमेदवाराच्या पक्षाची विभाजन झालेलं आपल्याला देखील कल्पना आहे आणि त्यामुळं 250 मताचा फरक हा कुठच्या कुठे आता निघून जातो. खरं तर या ठिकाणी महायुतीमध्ये आता राष्ट्रवादी सोबत आहे, परंतु महायुतीमध्ये राष्ट्रवादी सोबत असली तरी त्यांनी आपली भूमिका वेगळी ठेवली. म्हणजे महायुतीमध्ये आम्ही दोन्ही असल्यामुळं ते कोणाच्याच बाजूने आज तसे प्रचार करताना दिसत नाहीत. पण आपणाला एक कल्पना आहे की कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा इथला प्रमुख या नात्यानं आदरणीय आमदार शेखरजी निकम सर यांचं अत्यंत मनापासून काम केलं. त्यामुळे चिपळूणपेक्षा संगमेश्वर तालुक्यामध्ये त्यांना लीड मिळालं आणि संगमेश्वर तालुक्यामुळे त्यांना विजय मिळाला हे देखील आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आणि या सगळ्याची कल्पना त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे, त्यांना स्वतः आहे. त्यामुळे ते सद्विवेक बुद्धीला स्मरून मला मदत करतील हा मला विश्वास आहे. मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जवळपास 8-9 वर्षांचा स्पॅम मध्ये वेळ गेला. तर या कालावधीमध्ये विकासाचं जे काम होणं आवश्यक होतं मतदारसंघामध्ये, जिल्हा परिषद गटामध्ये, त्या दृष्टीने आपलं काय म्हणणं आहे की विकासाची कामं होत असतात. पालकमंत्री सामंत साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून निश्चित झाली. ते मला नाकारण्याचं काहीच कारण नाही. परंतु आजची ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे. तथापि या ठिकाणी जे उमेदवार आहेत, रोहन बने जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, म्हणजे राज्यमंत्री पदाचा दर्जा त्यांना असणारे व्यक्तिमत्व होतं. परंतु त्यांनी काही राजकीय गणितं मांडली. हा जिल्हा परिषद गट पुन्हा आरक्षित सर्वसाधारण होणार नाही, आपल्याला इथे निवडणूक लढवायची नाही, या दृष्टीने त्यांनी कुठल्याही प्रकारचं विकासाचं काम या जिल्हा परिषद गटामध्ये केलं नाही, कोणाशी संवाद साधला नाही. त्याच्यामुळे आज कार्यकर्ते त्यांच्याकडे नाहीत. एका बाजूला ही परिस्थिती असताना आज प्रचारासाठी देवरुख शहरातून म्हणजे नगरपंचायतच्या हद्दीतून कार्यकर्ते सोबत न्यायला लागतात. गावातला कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता आज त्यांच्याकडे नाही. त्याचप्रमाणे गेल्या 9 वर्षामध्ये आपण पाहिली कोविड सारखी परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्या परिस्थितीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक कार्यकर्ता या नात्यानं जनतेशी संवाद साधत होतो, त्यांच्या अडीअडचणीला पुढे जात होतो. तेव्हा ही मंडळी कुठेही नव्हती. तसंच रोहन बने लोकसभेला आमच्या समवेत नव्हते, विधानसभेला आमच्या समवेत नव्हते. दोन्ही वेळेला महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव झाल्यानंतर आज स्वतःला कुठलंही राजकीय स्थान शिल्लक राहिलं नाही आणि म्हणून ते सामंत साहेबांच्या छत्रछायेखाली आले आणि स्वतःला आज निवडणूक लढवत आहेत. परंतु त्यांना यश मिळणार नाही याची मला खात्री आहे. प्रचारादरम्यान आपण नागरिकांशी, मतदारांशी संपर्क करताय. या दरम्यान ज्यावेळी जशा पद्धतीने काही भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की कसं काय विरोधकांना? नाही, भावनिक मुद्दा करण्याचं काहीच कारण नाही. खरं तर हा अनुभव मला वाईट 2017 साली आला. त्यावेळी सुद्धा रोहन बने माझ्यासमोर उभे होते. माजी आमदार सन्माननीय सुभाषजी बने साहेब हे त्यावेळेला प्रचंड आजारी होते. मला त्यांच्याबद्दल व्यक्तिशः आदर आहे आणि ते आजारी होते. त्यांची थोडीशी सहानुभूती त्यावेळेला त्यांना चांगल्या पद्धतीची मिळाली होती. आज तशा प्रकारची परिस्थिती नाहीच आहे. आज त्यांना सहानुभूती मिळण्याचं काहीच आवश्यकता नाही. वास्तविक सहानुभूती माझ्या बाजूने आहे, कारण मला केवळ 2-250 मतांना पराभव स्वीकारावा लागला होता. तर माझ्यासहित माझ्या कार्यकर्ते जे दुखावले होते, आज ती सगळी जी उणीव आहे ती आज भरून काढण्याची आयती संधी सगळ्यांना मिळाली. त्यामुळे अतिशय त्वेषानं पेटून सगळे कार्यकर्ते काम करतायत आणि स्वाभाविकतः हा जिल्हा परिषद गट माझ्या पाठीशी उभा राहील याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे. तर मतदारांच्या नेमक्या काय अपेक्षा आहे? मतदारांच्या अपेक्षा आजही बऱ्याच गावामधून फिरताना आपण पाहण्यासारख्या समस्या मोठ्या आहेत. आपण पहा, जलजीवन सारख्या केंद्र सरकारचा एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प लाभलाय. त्यावेळेला जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने होते. आज या जिल्हा परिषद गटामध्ये एकही गाव यासाठी अडचणीचं असता कामा नये अशी परिस्थिती व्हायला हवी होती. परंतु आज देखील गावातील प्रत्येक वाडी जवळपास पाण्यापासून वंचित आहे. योजनेचा अखंड बोजवारा उडालेला आहे. तर पाणी हा विषय अतिशय प्राधान्याने घेण्याची गरज आहे. स्थानिक आपल्या तरुणांना गावामध्ये रोजगाराची संधी निर्माण करण्याची आवश्यकता आहे. शिक्षणासारखे काही प्रश्न आहेत, याच्यावर काम करणं अतिशय आवश्यक आहे. आगळीवेगळी निवडणूक आहे. शिवसेना, भाजप, महायुतीचे 2 घटक पक्ष आपण आहात आणि यावेळी म्हणजे पुन्हा एकदा आमने सामने आलाय. मतदारांपर्यंत जात आहे आपण, तर या निमित्ताने आपण काय आवाहन कराल? मी मतदारांना एवढंच आवाहन करेन
की आम्ही समोरासमोर जे आज लढतोय ते गेल्या वेळेला सुद्धा होते. आपण त्यांना निवडून दिलं होतं. त्यामध्ये 1.5 वर्ष ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. राज्याचा म्हणजे राज्यमंत्र्याचा दर्जा त्यांना मिळाला. एवढं झाल्यानंतर सुद्धा गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याशी संवाद नाही, विकासाचं काम नाही आणि केवळ सत्तेसाठी पुन्हा संधी मागणं एवढंच त्यांचा विषय आहे. मी मात्र गेल्या 9 वर्षामध्ये आणि त्याच्याही अगोदरपासून या आपल्या गटामध्ये आणि तालुक्यामध्ये माझ्या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडून आहे. त्यांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी होतोय. मी स्थानिक आहे, रोहनबनी स्थानिक नाहीत. त्यांनी एवढ्याचमुळे गेल्या 9 वर्षात हा जिल्हा परिषद गट वाऱ्यावर सोडलेला होता. आता ती परिस्थिती राहणार नाही. भविष्यामध्ये मी निवडून आल्यानंतर माझं घर या रस्त्यावर आणि या आमच्या जिल्हा परिषद गटामध्येच असल्यामुळं, माझं वास्तव्य इथं असल्यामुळं मी 24/7 लोकांना उपलब्ध असतो. त्याच्यामुळं या ठिकाणी मी जनतेला आपल्या माध्यमातून हेच आवाहन करेन की गेल्या वेळी आपण जी चूक केल्यानंतर जे आपल्याला भोगायला लागलं ते पुन्हा आपल्या नशिबी येऊ नये यासाठी आपल्या सर्वांचाच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा ही विनंती माझी नक्की राहील. तर शेवटचा प्रश्न, या लढतीकडे मैत्रीपूर्ण लढत म्हणून पाहिलं जात आहे, पण तशी परिस्थिती आहे का? राजकारणामध्ये युद्धामध्ये कधी मैत्री नसते. ती मैत्रीपूर्ण म्हणायची असते. लढत ही लढत असते. ती लढत म्हणूनच लढली जाणार. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी होणार नाही.